कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला माजी नगरसेवकांचा आक्षेप आहे। सर्वेक्षणामध्ये अनावश्यक प्रश्न आणि जाचक अटी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्वेक्षण करणारे प्रतिनिधी घरोघरी चुकीचे प्रश्न विचारतात असा आरोप देखील माजी नगरसेवकांनी केलेला आहे। कोल्हापुरात मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वेक्षणाला माजी नगरसेवकांचा आक्षेप आहे। सर्वेक्षणामध्ये अनावश्यक प्रश्न आणि जाचक अटी असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सर्वेक्षण करणारे प्रतिनिधी घरोघरी चुकीचे प्रश्न विचारतात असा आरोप सुद्धा या माजी नगरसेवकांनी केल्याचं समजतंय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडून। शेखर, मराठा सर्वेक्षणाबाबत नगरसेवकांनी आक्षेप घेतलेला दिसतोय, नेमका आक्षेप हा कोणी घेतलेला आहे आणि यामागची कारण काय? गार्गी, आपल्याला माहित आहे की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सर्वेक्षण जे आहे ते मराठा आरक्षणासंदर्भातलं सुरू आहे आणि हे जे सर्वेक्षण सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने खरं तर सुरू आहे अशा पद्धतीचा आक्षेप कोल्हापुरातील माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ते विविध विषयांवरती आपले रोखठोक मत जे आहे ते व्यक्त करत असतात आणि आता या सर्वेक्षणावर देखील त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले आणि त्यामध्ये घरोघरी जाऊन चुकीच्या पद्धतीने प्रतिनिधींकडून हे चुकीचे प्रश्न विचारले जात आहेत। खरं तर इतर जातींसाठी आरक्षण देताना असे प्रश्न विचारले होते का? जर श्रीमंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नसेल तर इतर जातीच्या श्रीमंत लोकांचे सुद्धा आरक्षण काढून घेणार का? असा देखील थेट सवाल त्यांनी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्यांचा व्हिडिओ देखील आता समोर व्हायरल होताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच अनेक विषयांवरती भाष्य करणारे विजय साळुंखे सरदार आता या प्रश्नावर देखील बोलताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच अनेक स्तरातून आता अशाच पद्धतीनं प्रतिक्रिया देखील उमटू लागलेली। अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर सर्वेक्षण करणारे प्रतिनिधी घरोघरी चुकीचा प्रश्न विचारतात असा आरोप सध्या करण्यात येतोय। कोल्हापुरात मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण जे केलं जात आहे त्यांना माजी नगरसेवकांचा आक्षेप आहे। जाचक अटी आणि अनावश्यक प्रश्न यामध्ये आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। आरक्षणाचा सर्वे करायला लोक आलेले होते शासनाचे आणि त्यांचे एवढ्या अटी शर्ती आहेत की मला म्हणायचं इतर जातीला देताना तेवढा तिने असा विचार केलेला का? आता मी बघितलं की त्यांना विचारलं का आहे तर तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं का आहे, तुम्ही कुठल्या जातीचं, तुमचं नाव काय? मी म्हणले विजय साळुंखे सरदार, तुमचा धंदा काय? आमची शेती धंदा आहे। मग काय म्हणले, तुमच्या घरात फ्रीज आहे का, टीव्ही आहे का, लाईट आहे का, पाणी आहे का, घर केवढं आहे का? हे निकष जे लावलेले आहेत ते इतर जातीला लावल्यात काय आणि त्यावेळेला लावलेले होते का? हे योग्य आहे काय? त्यात आता तुमच्या घरात विधवा कोण आहे का, ते कुंकू लावत्या का, त्यानंतर मंगळसूत्र घालत्या का, हे कपडे घालत्या का, हे विचारणं योग्य आहे का? हे शासनाला जरा तर काय वाटते काय नाही आहे? मग ज्यावेळेला आम्हाने अटी शर्ती दाखवतात त्यावेळेला इतर जाती काय तुम्हाला दिसत नाहीत? बरं पूर्वी नव्हत्या आणि त्यात इतर जाती त्यातनं आता श्रीमंत झाल्यात, त्यांचं तुम्ही काढून घेणार आहे का? ह्यो माझा सवाल आहे। मी एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलू शकतो आणि मला बोलायचे अधिकार आहेत। असं जर शासन आमची आबरू काढत असेल तर हे चुकीचं आहे। शासनाला द्यायचं नसलं तर देऊ नये। ते जाती जसे बांधतात तसे आमच्या लोकप्रतिनिधी काय कमी काय तिने भांडावं नाही तर राजीनामा द्यावा असं माझं मत आहे, नाहीतर तिने आपलं नाव जात बदलून घ्यावी।